आईचं गुपित उघड होताच मुलीने घेतला असा निर्णय, घरच्यांचे आयुष्यच बदललं. माझे नाव पराजक्ता आहे आणि माझे वय 22 वर्षे. जेव्हा मी शहरात आले तेव्हा आमचे घर खूप छोटे होते. त्यात एक स्वयंपाकघर, एक छोटासा बेडरूम आणि एक हॉल होता. मला तर स्वतंत्र बेडरूम मिळाले होते, पण जागा फारच कमी होती. बाहेरून पाहिले तर शहरात मोठे घर वाटायचे, पण आत शिरल्यावर सगळे समोर यायचे. थंड रात्री हॉलमधून थंडी यायची. खोलीत फक्त एक पंखा आणि छोटी खिडकी होती. मी रात्री झोपताना अनेकदा छताकडे बघत विचार करायची, आमचे जीवन असेच राहणार का? माझा भाऊ सचिन दादा शहरात नोकरीसाठी आला. आई म्हणाली, कुवारे मुलांमध्ये राहू नकोस. सख्ख्या बाबांच्या घरी राहा, तिथे कुटुंब आहे. बाबा म्हणाले, घर छोटे आहे पण राहू दे, कारण रात्री उशिरा काम करतो. बाबा हसले आणि म्हणाले, कारण रात्री उशिरा काम करतो. बाबा हसले आणि म्हणाले, तुझी खोली पराजक्ताची आहे. ती 2 दिवस हॉलमध्ये ॲडजस्ट करेल. थंड जमिनीवर पातळ चादर टाकून. डोळे बंद करताना मनात विचार यायचा, हे कसे चालणार? पण दादा येताच मला वाटले की काहीतरी बदलणार. ते थकून यायचे. एका रात्री उशीर आले. मी त्यांच्या पायाजवळ बसले आणि त्यांच्या पायांना दाबू लागले. मी हळू आवाजात म्हणाले, दादा, जोपर्यंत तुमची थकान पूर्णपणे दूर होत नाही, तोपर्यंत तुम्हाला आराम मिळणार नाही. माझ्या हातांच्या स्पर्शाने त्यांचा श्वास शांत होत होता. मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होते. लहानपणी जेव्हा ते गावी येत, तेव्हा मी त्यांच्या मागे फिरायची. आता ते मोठे झाले होते आणि मीही मोठी झाले होते. रात्री अंधारात झोपेत त्यांचा हात माझ्या शरीराला लागला. ते ताबडतोब हटवून घेतले. पण काही मिनिटांनी मी त्यांच्या छातीवर हात ठेवला. मला वाटले की ते जागे आहेत. त्यांचे हृदय जोरजोराने धडधडत होते. मी हसले पण काही बोललो नाही. दुसऱ्या दिवशीही मी त्यांच्या जवळ गेले. मला काहीतरी वेगळे जाणवत होते. एक रात्री मी मोबाईलवर आलिशान जीवनाची व्हिडिओ पाहत होते. दादा म्हणाले, पराजक्ता, फोन दाखव. मी नाही म्हणाले. ते नाटक करत करवट बदलले. थोडी वेळाने त्यांनी हात पुढे केला. मी करवट बदलली. त्यांचा हात माझ्या शरीराला लागला. मी हसत बसून राहिले. ते समजले की मी जागी आहे. त्यांनी फोन घेतला पण तो लॉक होता. मी हसत राहिले. ते चुपचाप झोपले. मग त्यांना पगार मिळाला. त्यांनी बाबांसाठी औपचारिक गणवेश, आईसाठी सुंदर साडी, माझ्यासाठी नायरा सूट आणि खाण्याचा सामान घेऊन आले. आई खूप खुश झाली. मी त्यांच्याशी हसत बोलू लागले. पण मनात एक गुपित होते. मी जाणत होते की आई काहीतरी चुकीचे करत आहे. एक रात्री 1 वाजता मी हॉलचा पडदा हटवून बघत होते. दादा मागे आले आणि मला खोलीत घेऊन गेले. पराजक्ता, तू हे काय करत आहेस? मी घाबरले. डोळ्यात पाणी आले. भाऊ, माफ करा. मी आजपासून असं करणार नाही. घाबरले. कुणाला सांगू नका. पण खरं तर आई गुपिताची पडताळणी करत होते. मला माहीत होते की ती मॅनेजरबरोबर काहीतरी करते. दादांचे लग्न झाले. त्यांनी तारा नावाची पत्नी घेतली. ती 3 दिवस शहरात राहिली. ती आवडले नाही. पाणी, हवा सगळे नकोस वाटले. तब्येत बिघडली. त्यांनी तिला गावी पाठवले. मी मनात विचार केला, दादा नाखुश आहेत. मग दादांची 3 दिवसांची सुट्टी होती. आई आणि बाबा कामावर गेले. आम्ही दोघे घरी होतो. दाराला हँडल नव्हते म्हणून ते नेहमी थोडे उघडे राहायचे. मी कपडे बदलत होते. दादा दारातून बघत होते. मला जाणवत होते. माझ्या अंगात थरकाप आला. डोळ्यात पाणी आले. मी घाबरत होते पण मनात म्हणाले, थांब, कुटुंबासाठी हे करावे लागते. दादा म्हणाले, हे सर्व गलत आहे. मी त्यांना पुन्हा जवळ खेचले आणि म्हणाले, आता कोणी नाही, घ्या. तेव्हाच आई दारात आली. आम्हाला जवळ पाहून ती चिल्लावली, पराजक्ता, तू निर्भयपणे म्हणाले, मी काय चुकीचे करत आहे? मीही चांगले आलिशान जीवन जगू इच्छिते. तू तुझ्या मॅनेजर बरोबर जे करतेस आणि पैसे घेतेस, मी ते पाहिले आहे. आता मला घरात पैसे कमायचा मार्ग मिळाला आहे, तर मी तयार आहे. आई धक्क्यात गेली. ती माझ्याकडे धावत आली. दादांनी तिला थांबवले. दादा म्हणाले, चाची, पराजक्ता जे म्हणत आहे ते खरं आहे का? आई लाजेने डोके खाली घालून उभी राहिली. ती उत्तर देऊ शकली नाही. दादा पुढे म्हणाले, साची, तुम्ही हे काय करत आहात? पराजक्ताची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. मी या घरात आल्यापासून तिला माझ्या खिशातून पैसे चोरताना एकदा नव्हे तर 2दा पाहिले आहे. माझे पैसे अनेकदा चोरीला गेले. पण तुमच्या आणि माझ्या आईच्या कारणामुळे मी शांत राहिलो. पण आता हे कायमचे संपवणे गरजेचे आहे. आई रडू लागली. प्लीज संयम ठेवा. तुमच्या बाबांना काही सांगू नका. फक्त एकदा मी एका मुलाला कंपनीत घेऊन गेले होते. त्यानंतर मॅनेजरची नजर माझ्यावर पडली. माझा त्याच्याबरोबर संबंध आहे. फक्त पैशासाठी. तुमच्या बाबांकडे पैसे असूनही ते आम्हाला सुखाने ठेवू शकत नाहीत. शहरात त्यांचे आणखी एक मोठे घर आहे. पण ते भाड्याने देऊन पैसे कमावतात आणि आम्हाला या छोट्या घरात अडकवून ठेवतात. त्यांच्या कंजूसीमुळे ही वेळ आली. पण आता मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे.
मी डोळ्यात पाणी घेऊन म्हणाले, आई, मी हे जाणून बुजून केले होते जेणेकरून तू हे सगळे सोडशील. जेव्हा दादांनी मला पैसे चोरताना पाहिले तेव्हा मी त्यांना पूर्ण सत्य सांगितले होते. तू विसरलीस की पैसे कमवण्यासाठी तू काय करतेस. पण दादांचा शुक्र आहे ज्यांनी माझ्या डोळ्यातील पडदा दूर केला. आज तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली आणि मलाही झाली. आम्ही दोघांनी आईला समजावले. आईने कबूल केले की ती नोकरी आणि मॅनेजर सोडेल. मग बाबांना सगळे समजले. त्यांच्या मनात एक प्रकाश पडला. त्यांनी छोटे घर सोडण्याचा आणि दुसऱ्या मोठ्या घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. आम्ही सगळे आनंदी झालो. नव्या घरात गेलो. तिथे मोठी खोली आणि स्वतंत्र जागा होती. हसतमुख बाबांनी कंजूसी कमी केली. आईने चुकीचा मार्ग सोडला. मला आणि दादाला सर्वांनी धन्यवाद दिला. या कहाणीतून आपण शिकलं पाहिजे की कुटुंबातील सदस्यांना सुखी आणि आनंदी ठेवणे हे पैसे वाचवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. कंजूसी करणे चांगले, पण इतकी कंजूसी करू नका की तुमचे कुटुंब चुकीच्या मार्गावर जाऊ शकते. पैसे कमवा आणि वाचवा, पण कुटुंबाच्या गरजा, सुख आणि भावना विसरू नका. नाहीतर कधीतरी तुम्हाला पश्चाताप करावा लागेल, जसा माझ्या बाबांना करावा लागला. पण आशा कधीही सोडू नका. प्रेम, समजूतदारपणा आणि एकत्रित प्रयत्नांनी कुटुंब पुन्हा एकत्र येऊ शकते.